हॅलो. चला, तर आज आपण महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करू. म्हणजेच काय, तर हार्डवेअरचा एक लेसन, तो म्हणजे कोणता, तर इंट्रोडक्शन टू द मायक्रो प्रोसेसर. हा जो लेसन आहे हा जवळपास 21 मार्क्सचा लेसन आहे. म्हणजेच काय की लेसन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 50 मार्क्सपैकी जर आपण म्हटलं तर 21 मार्क्स फक्त एका सिंगल लेसनवर आहे. त्यामुळे आपल्याला हा लेसन चांगल्या पद्धतीने करावा लागेल. क्लिअर? ठीक आहे. आता इंट्रोडक्शन टू द मायक्रो प्रोसेसरला जर आपण पाहिलं तर इंट्रोडक्शन मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय होते त्याबद्दल पहिले डिस्कस करू आणि मग समोर जाऊ. आता काय होतं की सुरुवातीला ना टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर स्मॉल आयसीस तयार झाल्या. आयसीस म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट तयार झाले. मग हे इंटिग्रेटेड सर्किट जे आहेत हे नंतर डेव्हलप होत 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 स्मॉल स्केलमध्ये तयार झालं, मग लार्ज स्केल इंटिग्रेशन तयार झालं, नंतर व्हेरी लार्ज स्केल तयार झालं आणि नंतर मग सुपर लार्ज स्केल कॉम्बिनेशन्स तयार झाले सर्किट्सचे. आणि हे जे सर्किट्स आहेत याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक गेट्स किंवा कॉम्बिनेशन्स यूज करून काही प्रोसेसर्स तयार केले. आता हे जे प्रोसेसर होते हे प्रोसेसर काय करत होते तर आपण ज्या इन्स्ट्रक्शन देऊ त्यावर ते प्रोसेस करत होते. जसं की मी ॲडिशन सांगितले, ॲडिशन करत होते. मी त्यांना लॉजिक गेट सांगितले, लॉजिक गेटला ते सॉल्व्ह करत होते. तर अशा पद्धतीचं ते कॉम्बिनेशन यूज करून त्याला युटिलाइज करत होते किंवा त्यावर ते प्रोसेस करत होते. हे प्रोसेसर नंतर डेव्हलप होऊन आपण त्याला कम्प्युटर असं म्हटलं. क्लिअर? पण कम्प्युटर जेव्हा तयार झालं तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या ते ह्या सर्व आपल्याला काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे. यासाठी सगळ्यात पहिले आपण एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट डिस्कस करू ज्यावर नेहमी 4 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. दॅट इज जनरेशन ऑफ द कम्प्युटर किंवा मायक्रो प्रोसेसर. ठीक. आता जनरेशन ऑफ द मायक्रो प्रोसेसर जेव्हा आपण पाहू तर त्यामध्ये पहिले समजून घेऊ की कोणते मायक्रो प्रोसेसर तयार झाले आणि कशा पद्धतीने तयार झाले. तर आता जनरेशन म्हटल्यानंतर सुरुवात कुठून होईल तर फर्स्ट जनरेशन पासून सुरुवात होईल. ठीक आहे. तर आपण थोडं समजून घेऊ की यावर कशा पद्धतीचे जनरेशन्स असतात किंवा ते कशा पद्धतीने विचारले जातात. चला तर मग स्टार्ट करूया. तर दॅट इज जनरेशन ऑफ द मायक्रो प्रोसेसर. जनरेशन ऑफ द मायक्रो प्रोसेसरला जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला सर्वात पहिले हे समजलं पाहिजे की आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहे. क्लिअर? तर जनरेशन म्हणजेच काय की मायक्रो प्रोसेसरचं डेव्हलपमेंट कसं कसं होत गेलं. लक्षात आलं का? तर सुरुवातीला कोणतं मायक्रो प्रोसेसर होतं, नंतर त्यामध्ये काय चेंजेस झाले, नंतर कोणतं मायक्रो प्रोसेसर तयार झालं, ह्या सर्वाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. क्लिअर? आता यावर डिस्कस करताना आपल्याला समजून घ्यावं लागेल की यावर 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. मग 4 मार्क्सचा क्वेश्चन जेव्हा विचारला जाईल तर त्यामध्ये कोणते पॉईंट्स असले पाहिजे तर त्याबद्दल सगळं आपण या टॉपिकमध्ये काय करू तर डिस्कस करू. चला तर लक्ष द्या. दॅट इज जनरेशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. तर 1971च्या दरम्यान 1971 ते 1973 म्हणजेच काय की खूप कमी टाइम पर्यंत 2 वर्षापर्यंत एक प्रोसेसर सर्वात पहिले तयार झालं आणि हे प्रोसेसर सर्वात पहिले जनरेट केलं कोणी तर इंटेलने. इंटेलने हे जे प्रोसेसर जनरेट केलं ह्या प्रोसेसरला त्यांनी नाव दिलं इंटेल 4004. आता या प्रोसेसरची स्पेशालिटी काय होती. हे प्रोसेसर फक्त 4च बिटचं होतं म्हणून त्यांच्या नावामध्ये त्यांनी 4004ला रिप्रेझेंट केलं. लक्षात आलं का? ठीक आहे. किती बिटचं प्रोसेसर होतं फक्त हे 4 बिटचं प्रोसेसर होतं. म्हणजेच काय की एका वेळेस हे 4 बिट पर्यंतचे ऑपरेशन परफॉर्म करू शकत होतं. क्लिअर? आता हे जे प्रोसेसर आता तयार झाल्यानंतर अडचण काय की हे प्रोसेसर यूज कुठं करायचं तर हे प्रोसेसर आपण यूज करायला लागलो कॅल्क्युलेटर्समध्ये. सुरुवातीला ह्या प्रोसेसरचा यूज करण्यात आला कॅल्क्युलेटर्समध्ये आणि कॅल्क्युलेटर्स जे आहेत हे सगळे 4004 ह्याच प्रोसेसरवर काम करत होते. आता हे जर प्रोसेसर पाहिलं तर आपण आता सांगितलं हे 4 बिटचं प्रोसेसर होतं आणि याची जर तुम्ही स्पीड पाहिली तर ही होती 740 किलोहर्ट्ज. 740 किलोहर्ट्ज याचा अर्थ काय होत आहे की दॅट इज इट परफॉर्म 74000 हर्ट्ज. म्हणजे एका सेकंदमध्ये ते एवढे प्रोसेसेस परफॉर्म करू शकत होता. क्लिअर? हा. आणि हे जे आहे कोणत्या टेक्नॉलॉजीवर बेस होतं हे बेस होतं पीमॉस टेक्नॉलॉजीवर. पीमॉस टेक्नॉलॉजी म्हणजेच काय की मॉस्फेट टेक्नॉलॉजी त्यामध्ये यूज करण्यात आली होती आणि पी चॅनल जे आहेत मॉस्फेट त्यामध्ये यूज करण्यात आले होते. क्लिअर? आणि आता सांगितलं आपण इट इज यूज इन अ कॅल्क्युलेटर अँड कंट्रोल सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीम मध्ये सुद्धा त्याचा यूज करायला लागला. आता कंट्रोल सिस्टीम म्हणजेच काय
जसं आपण एखादं पाणी आहे, वॉटर लेवल इंडिकेटर लावलं, जसं पाण्याची लेवल फुल झाली ते ऑटोमॅटिक बंद पडत होतं. तर हे जे टेक्नॉलॉजी आहे, अशा टाईपच्या कंट्रोल जे सिस्टीम्स आहे त्यामध्ये सुद्धा 4004 हे प्रोसेसर यूज करण्यात येत होतं. क्लिअर? चला समोर जाऊ. त्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे सेकंड जनरेशन. तर सेकंड जनरेशन जे आहेत हे तयार झालं 1974च्या दरम्यान. क्लिअर? 1974 पासून तर ते जवळपास 1978 पर्यंत चाललं, म्हणजे 4 वर्षापर्यंत यावर प्रोसेस होत गेल्या आणि लोकांनी याला यूज करायला सुरुवात केली. आता सेकंड जनरेशनची स्पेशालिटी काय आहे तर ते थोडंसं समजून घेऊ. तर हे सुद्धा इंटेलनेच डेव्हलप केलं आणि त्याला नाव दिलं त्यांनी 8080 आणि एक होतं 8008. पुन्हा हे जस्ट सेम आहे 4004 सारखं, बट आपण जे नॉर्मली यूज केलं ते कोणतं होतं 8080, दॅट इज ऑर 8085. हे सुद्धा सेकंड जनरेशनचंच प्रोसेसर आहे. क्लिअर? ठीक आहे. आता हे जे प्रोसेसर आहे हे 8 बिटचं पहिलं प्रोसेसर आहे. लक्षात आलं का? जे 8 बिटवर काम करत होतं, म्हणजे एका वेळेस तुम्ही 8 बिट पर्यंतच्या इन्स्ट्रक्शन तिथे देऊ शकत होते. आणि जर तुम्ही पाहिलं तर याची जी स्पीड आहे ही 2 मेगाहर्ट्झ पर्यंत त्यांनी वाढवली. लक्षात आलं का? हा 8008 हे जास्त टाइम चालला नाही, नंतर लगेच त्याची जागा 8080 ने घेतली आणि नंतर 8085 ने त्याला रिप्लेस केलं. आणि जर तुम्ही पाहिलं तर हे प्रोसेसर NMOS टेक्नॉलॉजीवर डेव्हलप होतं. याच्या अगोदरचं जे पाहिलं ते PMOS टेक्नॉलॉजीवर डेव्हलप होतं आणि हे NMOS टेक्नॉलॉजी. NMOS म्हणजेच काय? N चॅनल मॉसफेट. याचे जे लार्ज स्केल इंटिग्रेशन तिथे यूज करण्यात आले होते आणि हे प्रोसेसर तयार करण्यात आलं होतं. नंतर हे 64 KB पर्यंतच्या मेमरीला स्टोअर करू शकत होतं, म्हणजे सपोर्ट करू शकत होतं असं आपण त्याला म्हणू. आणि नंतर याला जे आहे हे पर्सनल कम्प्युटर्समध्ये यूज करण्यात आलं होतं. आता पर्सनल कम्प्युटरमध्ये यूज करण्यात आलं होतं तर आपण म्हणतो आहे, पण आपल्याला ना याबद्दल थोडंसं समजून घ्यावं लागेल की हे आहे काय किंवा हे कशा पद्धतीनं आपण सांगतो. ठीक आहे? चला तर लक्ष द्या. सुरुवातीला जेव्हा 8080 डेव्हलप झाला, कोणतं प्रोसेसर डेव्हलप झालं? 8080 हे प्रोसेसर डेव्हलप झालं. त्यावेळेस ह्या प्रोसेसरमध्ये सर्वात पहिले रॅम, रोम, कंट्रोल युनिट ह्या सर्वाचं कॉम्बिनेशन यूज करता आलं. त्यामुळे यापासून आपण एक चांगलं कम्प्युटर तयार करू शकलो. म्हणून सेकंड जनरेशन जे आहे, सेकंड जनरेशन पासून जे कम्प्युटर्स आहेत किंवा प्रोसेसर आहेत त्याला कम्प्युटरमध्ये यूज करायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. क्लिअर? चला समोर जाऊयात. चला त्यानंतर डिस्कस करूया दॅट इज थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन जे आहे हे 1978 पासून सुरुवात झालं तर 1980च्या दरम्यान पर्यंत ते राहिलं. 2 वर्ष. का? कारण तेव्हा लोकांना किंवा बाकीच्या कंपन्यांना सुद्धा प्रोसेसरला डेव्हलप करता यायला लागले आणि चांगल्या पद्धतीनं ते त्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी इनबिल्ड करायला लागले आणि चांगले चांगले प्रोसेसर डेव्हलप करायला लागले. त्यामुळे थर्ड जनरेशनचं जे प्रोसेसर आहे हे जास्त वेळ टिकलंच नाही. क्लिअर? चला तर थर्ड जनरेशन जे आहे याचं नाव पडलं 8086. लक्षात आलं का? आणि हे 16 बिटचं प्रोसेसर होतं. पहा, फर्स्ट जनरेशन 4 बिट, सेकंड जनरेशन 8 बिट आणि थर्ड जनरेशन जे आहे हे 16 बिटचं प्रोसेसर आहे. क्लिअर? ठीक आहे. आणि हे जे आहेत हे HMOS टेक्नॉलॉजीवर बेस होतं. आता HMOS टेक्नॉलॉजी काय आहे? ह्या टेक्नॉलॉजीला जर आपण पाहिला, याच्या अगोदर कोणतं पाहिलं होतं? PMOS टेक्नॉलॉजी पाहिली, NMOS टेक्नॉलॉजी पाहिली आणि आता जी आपण टेक्नॉलॉजी पाहता ती कोणती आहे? HMOS टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी NMOS टेक्नॉलॉजीचीच टेक्नॉलॉजी आहे, बट अडचण काय आहे की ही टेक्नॉलॉजी हाय परफॉर्मन्स NMOS टेक्नॉलॉजी म्हणून याला ओळखलं जाते आणि त्यावरूनच त्याचं नाव ठेवण्यात आलं HMOS टेक्नॉलॉजी. हाय परफॉर्मन्स NMOS टेक्नॉलॉजी असं याला पूर्ण म्हटल्या जाते. ठीक आहे. आणि दुसरं की हे ना 1 MB पर्यंतचा मेमरीला काय करत होतं? सपोर्ट करत होतं. क्लिअर? आणि दुसरं याची जी स्पीड आहे ही 5 to 10 मेगाहर्ट्झ पर्यंत वाढवण्यात आली. लक्षात आलं का? आता याची स्पीड एवढी वाढवण्यात आली म्हणजेच काय की याची हा जो आहे एखादं जे इन्स्ट्रक्शन आहे हे तेवढ्या फास्ट काय करू शकत होता? परफॉर्म करू शकत होता.
हे याची स्पेशालिटी आहे. क्लिअर? चला समोर जाऊया. इट इज यूज इन अ IBM PC. याला IBM न सर्वात अगोदर त्याच्या PC मध्ये डेव्हलप केलं किंवा यूज केलं किंवा इनबिल्ट केलं. आणि म्हणजे IBMचे जे सर्वात कम्प्युटर्स आहेत यामध्ये 3rd जनरेशन प्रोसेसर यूज करण्यात आले. चला नेक्स्ट बघू. त्यानंतर 4th जनरेशन जे आहे हे 1985 पासून तर 90 पर्यंत चाललं. क्लिअर? हा, आता याचं जर नाव आपण पाहिलं तर ही 80386 फॅमिली किंवा 80486 फॅमिली, यालाच दुसऱ्या पद्धतीने आपण काय लिहित असतो, X86 फॅमिली. यालाच काय म्हटलं जात असते, X86 फॅमिली. X86 फॅमिली जी आहे ही 4th जनरेशन फॅमिली आहे. X86 फॅमिलीमध्ये काय करण्यात आलं की बऱ्याचशा प्रोसेसर मध्ये डेव्हलपमेंट करण्यात आल्या. डेव्हलपमेंट काय का त्याची बीट साईज वाढवली, म्हणजे तुम्ही एका वेळेस त्याच्यामध्ये 32 इन्स्ट्रक्शन एका वेळेस काय करू शकत होते, देऊ शकत होते. त्यानंतर त्याची स्पीड वाढवली, 2200 मेगाहर्ट्ज पर्यंत त्याची स्पीड काय करण्यात आली, इन्क्रीज करण्यात आली. त्यानंतर त्यामध्ये CMOS टेक्नॉलॉजी यूज करण्यात आली, दॅट इज कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट किंवा मेटल ऑक्साईड टेक्नॉलॉजी त्यामध्ये यूज करण्यात आली. लक्षात आलं का? म्हणजे जेव्हा तुम्ही 11 क्लासमध्ये असाल त्यावेळेस तुम्ही मॉस्फेट किंवा फेट बद्दल डिस्कस केलं असेल किंवा शिकले असाल, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल माहित असेलच. नसेल माहित तर आपण त्यावर लगेच एखादा व्हिडिओ डेव्हलप करू जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. क्लिअर? यामध्ये पाईपलाईनिंग यूज करण्यात आलं होतं. लक्षात आलं का? पाईपलाईनिंगनं काय होत असते की तुम्ही एका वेळेस तुम्हाला म्हणजे जसं आपण पाईपलाईन वापरतो आपल्या घरच्यासाठी, यामध्ये आपण पाण्याला डायव्हर्ट करू शकतो, एका वेळेस 2 नळ वापरू शकतो. ठीक आहे, तर सेम कन्सेप्ट इथं सुद्धा यूज करण्यात आला, दॅट इज पाईपलाईनिंग. पाईपलाईनिंग मुळे काय झालं की एका वेळेस आपल्याला पाईपला म्हणजे जे इन्स्ट्रक्शन आहे त्याला बायपास करता येत होतं. जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे त्याला पहिले एक्झिक्यूट करता येत होतं, जे सेकंडरी इन्फॉर्मेशन आहे त्याला नंतर एक्झिक्यूट करता येत होतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला मल्टीटास्किंग करणं काय झालं, सोपं गेलं किंवा सपोर्ट करण्यात आला. म्हणजेच काय, 4th जनरेशन जे कम्प्युटर्स आहेत किंवा प्रोसेसर आहेत यामध्ये मल्टीटास्किंग ला सुद्धा सपोर्ट मिळाला. त्यामुळे ऍडव्हान्स कम्प्युटर्स जे आहेत की ऍडव्हान्स जे PC आहेत यामध्ये आपण हे प्रोसेसर यूज करायला लागलो. कोणतं प्रोसेसर, तर 86 फॅमिलीचं प्रोसेसर. कोणतं, दॅट इज X86 फॅमिलीचे प्रोसेसर आपण त्यामध्ये काय करायला लागलो, यूज करायला लागलो. आणि जनरेशन टाइम काय होता, 1985 ते 1990. क्लिअर? चला समोर जाऊया. तर त्यानंतर येते 5th जनरेशन. 5th जनरेशन जे आहे हे डेव्हलप झाली 1993 पासून. ठीक आहे, आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात पहिले जे प्रोसेसर होतं ते होतं पेंटियम सिरीजचं प्रोसेसर. अजूनही कम्प्युटर मिळतात पेंटियम सिरीजचे, तुम्ही विकत घेऊ शकता. 2 ते 3 हजार रुपयात तुम्हाला ते प्रोसेसर मिळून जाईल. 2-3 कशाला, 2-3 हजारात कशाला, 2-3 हजार रुपयात तुम्हाला पूर्ण कम्प्युटर मिळून जाईल पेंटियम सिरीजचं. लक्षात आलं का? आणि ते त्या दरम्यानचं खूप डेव्हलप किंवा खूप ऍडव्हान्स प्रोसेसर असं म्हटलं जात होतं. क्लिअर? आता आपण ते यूज करतच नाही. ठीक आहे, चला. तर हे प्रोसेसर जे आहे हे 32 बीट टू 64 बीट पर्यंतच्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करू शकत होतं. आणि दुसरं, याची जी स्पीड आहे ही डेव्हलप होत गिगाहर्ट्ज पर्यंत वाढवण्यात आली. गिगाहर्ट्ज म्हणजेच काय, दॅट इज 10 to the power 9 हर्ट्ज. एवढी त्याची स्पीड काय करण्यात आली, डेव्हलप करण्यात आली. क्लिअर? लक्षात राहील. त्यानंतर सुपर स्केलर आर्किटेक्चर त्यामध्ये वापरण्यात आलं होतं. सुपर स्केलर आर्किटेक्चर म्हणजेच काय, असं आर्किटेक्चर की ज्या आर्किटेक्चरमुळे इन्स्ट्रक्शन आणि म्हणजे बस लाईनिंग करण्यात आली होती. म्हणजे जेव्हा आपण त्याला डाटा देतो आहे, डाटा लाईन्स किंवा डाटा बस वेगळ्या सेपरेट करण्यात आल्या होत्या, ऍड्रेस बस वेगळ्या पद्धतीने सेपरेट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जे कम्युनिकेशन होत होतं, प्रोसेसरचं कम्युनिकेशन अॅक्युम्युलेटर सोबत हे इझिली होत होतं, रजिस्टर सोबतचं कम्युनिकेशन हे इझिली होत होतं. त्यामुळे तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहे ह्या इझिली एक्झिक्यूट होत होत्या. त्यामुळे याची जी स्पीड आहे ही सुद्धा खूप जास्त प्रमाणात काय झाली होती, वाढली होती. नंतर यामध्ये NMMX टेक्नॉलॉजी यूज करण्यात आली होती. ही टेक्नॉलॉजी सुद्धा इंटेलनंच डेव्हलप केलेली आहे. ही टेक्नॉलॉजी सुद्धा कोणाची आहे, इंटेलचीच आहे. जी टेक्नॉलॉजी मल्टीमीडियाला सपोर्ट करते. लक्षात आलं का? मल्टीमीडिया म्हणजेच काय की तुम्ही सॉन्ग ऐकू शकता, तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, काही
व्हिडिओज पाहू शकता, याला सपोर्ट करणारी ही टेक्नॉलॉजी होती. त्यानंतर आहे पॅरलल इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन, यामध्ये होत होतं. क्लिअर. आणि त्या दरम्यानचे जे डिझायनर सॉफ्टवेअर होते किंवा डिझायनर एक्झिक्युशन होतं, सॉरी काय म्हणू आपण त्याला, डिझायनर कम्प्युटर्स होते, त्यामध्ये ह्या सिरीजचा यूज करण्यात येत होता. म्हणजेच काय, एकदम ऍडव्हान्स पीसी म्हणजेच कोणते होते त्या दरम्यानचे 5th जनरेशनचे पीसी होते. आता तर आपण याला यूज करतच नाही, ठीक आहे, तर एवढं तुम्हाला माहित असावं. क्लिअर. चला समोर जाऊयात. दॅट इज 6th जनरेशन, जे 2000 पासून सुरुवात झाली. आता अजूनही आपण 6th जनरेशन मध्येच आहेत. लक्षात आलं का. आता तुम्हाला 11th जनरेशन पर्यंतची सुद्धा सिस्टीम पाहायला मिळतात. ठीक आहे, तर त्यामध्ये जे प्रोसेसर आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यात येते आणि हे नेहमीच होत राहील. कारण आता टेक्नॉलॉजी तशा पद्धतीने डेव्हलप होत जात आहे की आपल्याला त्या टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करावंच लागेल. पण सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 6th जनरेशन इझिली अवेलेबल होऊन जाते आणि आताही आपण 6th जनरेशन यूज करतो आहे. चला तर थोडंसं समजून घेऊ. तर इंटेल कोर i3 प्रोसेसर, i5, i7, i9, AMD प्रोसेसर, रायझन प्रोसेसर, हे सर्व प्रोसेसर जे आहेत हे 6th जनरेशन मध्ये यूज करण्यात आले किंवा तयार करण्यात आले किंवा डेव्हलप करण्यात आले. ठीक आहे, आणि हे प्रोसेसर 64 बीटवर काम करतात. क्लिअर. किती बीटवर काम करते, तर 64 बीटवर ते काम करत आहे. आणि दुसरं जर तुम्ही पाहिलं तर याची जी स्पीड आहे हे 6 गिगाहर्ट्ज पर्यंत वाढवण्यात आली आहे किंवा वाढवली आहे, की जेणेकरून तुम्ही एका सेकंदमध्ये 6 गिगाहर्ट्ज पर्यंतच्या इन्स्ट्रक्शन्सला एक्झिक्यूट करू शकता. क्लिअर. त्यानंतर यामध्ये पॉवर इफिशियन्सीवर काम करण्यात आलं. म्हणजेच काय, की इथे जी पॉवर लॉस आहे हे खूप कमी झाला पाहिजे आणि जेणेकरून तुम्ही कम्प्लीट पॉवर तिथे युटिलाइज करू शकले पाहिजे. नंतर AI ऍक्सेलरेशन, इंटिग्रेटेड ग्राफिक्स यामध्ये डेव्हलप करण्यात आलं. लक्षात आलं का. तर अशा पद्धतीनं जे जनरेशन आहे प्रोसेसरचे ह्या वाढत गेल्या किंवा डेव्हलप होत गेल्या. ह्या प्रोसेसरच्या डेव्हलपमेंटमुळे आपल्यासमोर एक चांगलं प्रोसेसर किंवा चांगलं कम्प्युटर तयार झालं. क्लिअर. लक्षात राहील. तर यावर एक 4 मार्कचा क्वेश्चन नेहमीच विचारला जातो. तर जेव्हाही तुम्हाला क्वेश्चन विचारले जाईल तर तुम्हाला कमीत कमी 4 जनरेशन बद्दल एक्सप्लेन करावंच लागेल. लक्षात आलं का. पण मी म्हणतो आहे की तुम्ही 6 जनरेशन एक्सप्लेन करू शकता. एकदम मोजकेच पॉईंट आहेत.